पंढरपूरमधील संत तनपुरे महाराज यांची समाधी इथे आहे आणि आपण तिथे 12 चारोधाम 12 ज्योतिर्लिंग आहेत. तर बघूया आपण कसं काय आहे. आणि ते खूप पालख्या आलेल्या आहेत. आज उद्या एकादशी आहे, आषाढी एकादशी, म्हणून खूप पालख्या दिंडी आलेल्या आहेत. चला तर आपण दर्शनाला जाऊया. संत तनपुरे महाराज आणि ही तनपुरी बाबांची पालखी आहे. तसेच बाजूला बालूमामा देवालय यांची पालखी आहे. संत बालूमामा देवालय कवडेगाव. सुंदर दरवाजा आहे, मजबूत असता एकदम. मी नवीनच आहे. शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांचा इथं पुतळा आहे या मंदिरामध्ये. भव्य दिव्य असा सर्व वारकरी झोपलेले आहेत, पाहू शकता आपण. चला आपण पुढे जाऊया. सुंदर मूर्ती संत तनपुरे बाबा. हा समाधी स्थळ आहे. विष्णू भगवान. गंगा आटपली. आकाशात गंगा आणि शंकर भगवान इथे खाली आहेत. आणि शंकरातनं केसातून स्वर्गातनं जी गंगा आली ती इथं दाखवलेलं आहे. हे ऋषी आहेत, तपश्चर्या करून गंगेला प्रसन्न केला. असा सुंदर असा पौराणिक कथा आहे, ते आपण प्रस्तुत केलेली आहे. तनपुरे बाबांची मूर्ती आहे सुंदर. श्रीकृष्ण, तुकाराम महाराज, विठ्ठल रुक्मिणी. विठ्ठल रुक्मिणी मंदिर. साईबाबाची मूर्ती आहे सुंदर. ओम गम गणपते नमः. ओम गम गणपते. शिव शिव शिव. सौराष्ट्र सोमनाथम श्रीशल्य मल्लिकार्जुन. उज्जैन महाकाल ओंकारम मरल्यवदनाथम जगाकीनं शंकरम सेतुबंधितु रामेशम नागेशम दारुकावणे. वाराणसीत विश्वेशं त्र्यंबकं गौतमेन तटे. हिमालय तो केदारं विष्णुषि शिवालय तानि ज्योतिर्लिंगानि सायपाठकृतं सप्तजन्मकृतं प्रापन् विनश्यति. केदारनाथ 12 ज्योतिर्लिंगमधला एकनाथ.
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग